तर the cleavages result in a compact mass of blastomeres called morula. It gets transformed into blastula, while the wall of the blastula is called the blastoderm. The central cavity is called the blastocele. So we have the different planes of cleavage. आहे की नाही? प्लेन. मी तुम्हाला जर सांगितलं की एक सफरचंद आपण घेतलं, वरच्या बाजूने त्याला कट केलं, आहे की नाही? दॅट इज द व्हर्टिकल प्लेन. दॅट इज द व्हर्टिकल प्लेन. आता बघा इथे आपल्याला दिसतंय की हे जायगोट आहे की नाही? ह्या जायगोटला 2 पोल आहेत. ॲनिमल पोल आणि हे व्हेजिटल पोल. आलं लक्षात? आणि इथून याला कट केलेलं आहे. अशा पद्धतीने समजा हे प्लेन आहे. दॅट प्लेन एंटर अँड कट द झायगोट इंटू द 2 इक्वल हाफ. आहे की नाही? 2 सेल तयार झाल्या. किती सेल तयार झाल्या? 2 सेल तयार झाल्या. हे कट केल्यामुळे एक इकडची सेल आणि इकडची सेल. आलं लक्षात? द प्लेन ऑफ क्लिवेज लाईन्स on the animal vegetal axis. It bisects both the pole of the egg. Thus the egg is divided into 2 equal half. आहे की नाही? तर इट इज कॉल्ड एज द मेरिडिओनल. आता हे असं आहे. त्याच्यानंतर परपेंडिक्युलर टू द फर्स्ट प्लेन, म्हणजे हे जे प्लेन आहे तर आता आपण असा त्याला टाकतोय. आलं लक्षात? म्हणजे परपेंडिक्युलर काटकोनामध्ये आपण टाकतोय सेकंड प्लेन. सो वी गेट द 4 सेल. आपल्याला किती सेल मिळाल्या? 4 सेल मिळाल्या. सो फर्स्ट plane is meridional cleavage. The second is also meridional, and the third one, ये तीसरी जी है, that is passing into the equator. आहे की नाही? इक्वेटरला. म्हणजे इथून तर वरच्या सेल 4 तयार झाल्या आणि खालच्या 4 सेल तयार झाल्या. अशा आपल्याला 8 सेल मिळाल्या. आहे की नाही? 8 सेल मिळाल्या. आलं लक्षात? सो इट इज द मेरिडिओनल क्लिवेज. अँड नाव दिस डिवाइड अँड रिडिवाइड, म्हणजे चौथ्यांदा क्लिवेज होईल, पाचव्यांदा होईल, सहाव्यांदा होईल, आणि त्याच्या सेंटरला एक कॅव्हिटी तयार झाली, तिचं नाव ब्लास्टोसील, आणि त्याच्या आजूबाजूला हे काय आहे? ब्लास्टोमियस किंवा ब्लास्टोडर्म. आणि हा जो पूर्ण एम्ब्रिओ आहे, ह्या एम्ब्रिओला आपण काय म्हणतो आता? ब्लास्टुला. कोणती स्टेज आहे? ब्लास्टुला स्टेज. आहे की नाही? मग हे प्लेन आहे, मेरिडिओनल प्लेन, व्हर्टिकल प्लेन, इक्वेटोरियल प्लेन आणि लॅटिट्युडिनल प्लेन. आहे की नाही? हे मेरिडिओनल प्लेन आहे, त्याच्यानंतर हे व्हर्टिकल प्लेन आणि हे इक्वेटोरियल प्लेन आहे. आलं लक्षात? इक्वेटर मधून जात आहे प्लेन आणि सेल डिव्हिजन होत आहे. दॅट इज द इक्वेटोरियल प्लेन. आहे की नाही? इन्फ्लुअन्स ऑफ योक ऑन द क्लिवेज. आता आपण जर एग पाहिलं तर त्या एग मध्ये काय असतं? योक असतं. योक म्हणजे काय? रिझर्व फूड मटेरियल. आहे की नाही? इट द रिझर्व फूड मटेरियल इज स्टोअर्ड इन टू द एग. आता जसं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, हेन्स एग. आहे की नाही? हेन्स एग मध्ये काय असतं? येलो योक असतो. आहे की नाही? काय असतं त्याच्यामध्ये? येलो योक. हेन्स एग मध्ये काय असतं? येलो योक असतो. योक योक म्हणजे काय? ते रिझर्व फूड मटेरियल आहे. मग त्याचं अमाऊंट किती आहे, म्हणजे किती पर्सेंटेज मध्ये आहे, त्याच्यानुसार त्याच्या क्लिवेजेस ठरतात. आता ज्या एग मध्ये याचं प्रमाण अतिशय कमी असतं, योगचं अमाऊंट जे आहे तर ते अतिशय कमी असेल, तर अशा प्रकारचं जे एग आहे त्याला आयसोलेसिथल एग असं म्हणतात. आहे की नाही? म्हणजे याच्यामध्ये योग बघा कसे अगदी फक्त ग्रॅन्युल दिसत आहेत, अगदी कमी ग्रॅन्युल दिसत आहेत योगचे. द योग ग्रॅन्युल्स आर डिस्ट्रीब्युटेड इक्वली
into the cytoplasm of the egg. It is called as the isoleucithal egg. त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा हे सायटोप्लाझम आहे आणि हा न्यूक्लियस आहे. इकडचा जो एंड आहे त्याला आपण ॲनिमल पोल असं म्हणतो. इकडचं एंड जे आहे त्याला व्हेजिटल पोल असं म्हणतो, आहे की नाही. जसं आपण म्हणतो की नॉर्थ पोल, साऊथ पोल, आहे की नाही, दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव. त्या पद्धतीने इथे काय आहे, ॲनिमल पोल आहे आणि हे व्हेजिटल पोल आहे. तर सायटोप्लाझम जे आहे तर ते ॲनिमल पोलला आपल्याला दिसतंय आणि योक मटेरियल जे आहे तर हे व्हेजिटल पोलला आपल्याला दिसतंय. आणि हे कमी आहे की नाही, ह्या बाजूला आहे. इकडच्या बाजूला आपल्याला जे योक आहे तर ते दिसत नाही. इट इज स्टोअर्ड इन टू द व्हेजिटल पोल, म्हणजे व्हेजिटल पोलला आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारचं जे एग आहे की ज्याच्यामध्ये सायटोप्लाझम ॲनिमल पोलला आहे आणि योक मटेरियल जे आहे तर ते व्हेजिटल पोलला आहे. इट इज कॉल्ड एज द मेसोलेसिथल एग. It is called as the mesolecythal egg and it is the egg of frog. म्हणजे फ्रॉग मध्ये आपल्याला जे एग आहे तर ते कोणत्या प्रकारचं आहे, मेसोलेसिथल एग आहे. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं याच्यामध्ये हे पूर्णच्या पूर्ण योक आहे, पूर्णच्या पूर्ण काय आहे, योक आहे. आणि सायटोप्लाझम एवढंच आहे फक्त. हे न्यूक्लियस जो दिसतोय आणि त्याच्या आजूबाजूचा थोडासा एरिया, तर तेवढंच सायटोप्लाझम आहे फक्त, आलं लक्षात. आणि बाकीचं हे पूर्ण जे एग दिसतंय हे सर्व, तर हे काय आहे, पूर्ण योक आहे, रिझर्व्ह फूड मटेरियल आहे. आणि अशा प्रकारचं जे एग आहे ते बर्ड मध्ये दिसतं. जसं मी तुम्हाला हेन्स एग सांगितलं आहे की नाही, हेन्स एग. तर हेन्स एग मध्ये आपल्याला अशा प्रकारचं एग दिसतं की ज्याच्यामध्ये योकचं अमाऊंट हे अतिशय जास्त असेल आणि सायटोप्लाझम जे आहे हे अतिशय कमी प्रमाणामध्ये असतं. अशा प्रकारचं जे एग आहे त्याला आपण टिलोलेसिथल एग असं म्हणतो. इट इज कॉल्ड एज द टिलोलेसिथल एग. त्यानंतर अशा प्रकारचं एग असतं की ज्याच्यामध्ये सायटोप्लाझम जे आहे हे फक्त पेरिफेरीला असेल. सायटोप्लाझम कुठे असेल, पेरिफेरीला, आलं लक्षात. आणि मटेरियल जे आहे ॲट द सेंटर. माईक कोणाचं सुरू आहे, माईक बंद करा, डिस्टर्ब होते. म्यूट युअर माईक. तर इथे the cytoplasm is present towards the periphery and the yolk material is present at the center. Such a type of the egg is called as the centrolecithal egg. Such a type of the egg is called as the centrolecithal egg, which is found into the insect. Which is found into the insect. म्हणजे इन्सेक्ट मध्ये आपल्याला अशा प्रकारचं एग आपल्याला दिसतं. आता आपण जर पाहिलं की याच्यामध्ये आयसोलेसिथल एग जे आहे याची व्याख्या काय पाहिली आपण, की याच्यामध्ये योक अमाऊंट जे आहे इट इज व्हेरी लेस. योकचं प्रमाण काय आहे, अतिशय कमी आहे. आणि म्हणून काय होतं की याच्यात सायटोप्लाझमच जास्त आहे. म्हणून याचं हे पूर्णच्या पूर्ण एग जे आहे याचं सेल डिव्हिजन होतं. पूर्ण जे एग आहे याचं सेल डिव्हिजन होतं. द टोटल एग इज डिवायडेड. द टोटल एग इज डिवायडेड अँड सच अ टाइप ऑफ द क्लिवेज. अशा प्रकारचं जे सेल डिव्हिजन आहे किंवा अशा प्रकारच्या ज्या क्लिवेजेस आहे, दॅट क्लिवेजेस इज कॉल्ड एज द होलोब्लास्टिक क्लिवेज. दे आर कॉल्ड एज द होलोब्लास्टिक क्लिवेज. तर हे शब्द लक्षात ठेवा तुम्ही, की तुम्हाला हे रिकाम्या जागांमध्ये सुद्धा येतील आणि डेफिनेशन साठी सुद्धा येतील. याच्यातला कुठलाही शब्द तुम्हाला डायरेक्ट विचारला जाईल की आयसोलेसिथल एग असा शब्द दिला जाईल, मग त्याची डेफिनेशन लिहा. मेसोलेसिथल एग त्याचे डेफिनेशन लिहा. टिलोलेसिथल एग, सेंट्रोलेसिथल एग, आहे की नाही, होलोब्लास्टिक क्लिवेज. आता होलो हा शब्द जो आहे, होलो म्हणजे संपूर्ण, म्हणजे पूर्णच्या पूर्ण एग जे आहे याचं डिव्हिजन होत आहे आणि म्हणून त्याला होलोब्लास्टिक क्लिवेज असं म्हणतो.
तर याच्यापासून जो ब्लास्टुला तयार होईल तर तो अशा प्रकारचा असेल, आहे की नाही. ही ब्लास्टोसील आहे, ही ब्लास्टोडर्म आहे, हा. आणि हा जो एम्ब्रियो आहे याला आपण काय म्हणतो, ब्लास्टुला असं म्हणतो. तर अशा प्रकारचा ब्लास्टुला आपल्याला सी अर्चिन मध्ये आपल्याला दिसतो. सी अर्चिन नावाचा ॲनिमल आहे. त्यानंतर दुसरं जे एग आहे याचं सेल डिव्हिजन किंवा क्लिव्हेजेस कशा होतात बघा, की मिझोलेसिथल एग जे याच्यामध्ये होलोब्लास्टिक क्लिव्हेज आहे, परंतु ही होलोब्लास्टिक क्लिव्हेज जी आहे ही अनइक्वल आहे. कशी आहे? अनइक्वल. वरच्या टायरच्या ज्या सेल आहेत ती ह्या लहान दिसत आहेत आणि खालच्या सेल कशा दिसत आहेत, मोठ्या दिसत आहेत. आलं लक्षात. आता याच्यामध्ये बघा, वरच्या सेल 4, खालच्या सेल 4, ह्या सर्व 4 सेल आणि ह्या 4 सेल या कशा आहेत, सारख्या आहेत. म्हणजे इक्वल होलोब्लास्टिक. काय आलं हे? इक्वल होलोब्लास्टिक. आणि हे अनइक्वल होलोब्लास्टिक. अनइक्वल होलोब्लास्टिक का? की वरच्या सेल लहान आहेत, खालच्या सेल मोठ्या आहेत. आणि ह्या खालच्या सेल ज्या आहेत ह्या मोठ्या असण्याचं कारण काय, राहण्याचं कारण? कारण खालच्या बाजूला योगचं प्रमाण जास्त आहे. ह्या एग मध्ये खालच्या बाजूला योगचं प्रमाण जास्त आहेत आणि त्याच्यामुळे ह्या खालच्या सेल ज्या आहेत तर त्या आपल्याला मोठ्या दिसतात. खालच्या सेल काय दिसतात? मोठ्या दिसतात. तर अशा प्रकारचा जो ब्लास्टुला आहे तो आपल्याला फ्रॉग मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर याच्यामध्ये वरच्या सेल ज्या आहेत तर ज्या लहान सेल आहेत, आहे की नाही, आणि खालच्या ज्या सेल आहेत तर ह्या आपल्याला मोठ्या दिसत आहेत. लहान सेल आहेत त्यांना आपण मायक्रोमियर्स असं म्हणतो. काय म्हणायचं त्यांना? मायक्रोमियर्स. आणि खालच्या ज्या सेल आहेत ह्यांना आपण मेगामियर्स असं म्हणायचं, कारण ते लार्जर आहे. मेगामियर्स, मायक्रोमियर्स. ही ब्लास्टोसील आहे आणि हा एम्ब्रियो जो आहे हा ब्लास्टुला आहे. हा लक्षात. त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा, टिलोलेसिथल एगचं क्लिवेज कसं होणार? एवढंच सायटोप्लाझम आहे. माझा ॲरो आहे, ह्या ॲरो एवढंच फक्त सायटोप्लाझम आहे. बाकीचं एक काय आहे? योक आहे. बाकीचं काय आहे? हे योक आहे. म्हणून फक्त एवढ्याच भागामध्ये सेल डिव्हिजन किंवा क्लिव्हेजेस होतात. द क्लिव्हेजेस आर रिस्ट्रिक्टेड टू द दिस सायटोप्लाझम of disc, and due to that it is called as the discoidal cleavage. म्हणजे एवढ्याच भागाचं सेल डिव्हिजन होत आहे. आलं लक्षात. हे बाकीचं एकच सेल डिव्हिजन होत आहे का? नाही. आता याच्यामध्ये बघा, सगळं एक जे आहे याचं पूर्णच्या पूर्ण एकच सेल डिव्हिजन झालं. इथे पण पूर्णच्या पूर्ण सेल डिव्हिजन झालं, आहे की नाही. परंतु इथे काय झालं, द क्लिव्हेजेस आर रिस्ट्रिक्टेड टू द डिस्क. आणि सो सच अ टाइप ऑफ द cleavages are called as the discoidal cleavage. It is called as the discoidal cleavage. So here the cleavage is restricted to this disc. म्हणजे एवढ्याच एरियामध्ये फक्त काय झालं, क्लिवेज झालं. आणि हा बाकीचं जे एग आहे याच्यामध्ये सेल डिव्हिजन झालं का, क्लिवेज झालं का? नाही. बघा, इथे पूर्णच्या पूर्ण एकचं सेल डिव्हिजन झालंय, परंतु इथे पूर्ण एकचं सेल डिव्हिजन झालं आहे का? नाही झालेलं. It is restricted to the blastodisc. So such a type of the cleavage is called as the discoidal cleavage, and discoidal cleavages are seen into the bird. It is seen into the bird because the yolk amount is very large. कारण काय आहे की योगचं प्रमाण याच्यामध्ये सर्वात जास्त आहे आणि म्हणून हे क्लिवेज फक्त सायटोप्लाझमच्या एरियामध्ये किंवा ह्या ब्लास्टोडिस्कच्या एरियामध्ये फक्त होतं. इट इज कॉल्ड एज द डिस्कॉइडल क्लिवेज. त्यानंतर याच्यामध्ये आता सेंट्रोलेसिथल एग जे आहे याची काय कॅरेक्टरिस्टिक सांगितली मी तुम्हाला? द सायटोप्लाझम इज सिच्युएटेड टू द पेरिफेरी. सायटोप्लाझम कुठे आहे? फक्त पेरिफेरीला आहे. आलं लक्षात. आणि योग मटेरियल जे आहे तर हे सेंटरला आहे. इट इज कॉल्ड एज द सेंट्रोलेसिथल एग. सो दॅट द क्लिव्हेजेस आर ऑकर ओनली इन टू द पेरिफेरी. म्हणून इथे हे जे क्लिव्हेजेस आहेत ते फक्त पेरिफेरीला आपल्याला दिसत आहेत, या सेल तयार झालेल्या. आणि सेंटरला आपल्याला योग दिसत आहे. सेंटरला काय आहे? योग आहे. याचं सेल डिव्हिजन झालेलं नाही. द सेंट्रल पार्ट ऑफ द एग डज नॉट डिव्हाइड.
because the yolk material is present, so that the cell division or cleavages are restricted to the periphery, and such a type of the cleavage is called as the superficial cleavage. म्हणजे फक्त सुपरफिशियल एरिया जो आहे तर याचं सेल डिव्हिजन होत आहे. सो इट इज कॉल्ड एज द सुपरफिशियल क्लिवेज अँड इट इज ऑकर इन टू द इन्सेक्ट. तर अशा प्रकारचं जे सेल डिव्हिजन आहे किंवा अशा प्रकारच्या ज्या क्लिवेजेस आहेत तर त्या आपल्याला इन्सेक्टमध्ये दिसतात. सो सच अ टाईप ऑफ द सेल डिव्हिजन्स आर फाउंड इन टू द इन्सेक्ट. इन्सेक्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हे पुन्हा एक्सप्लेनेशन आहे मिरोब्लास्टिक क्लिवेज मध्ये. आता मिरोब्लास्टिक क्लिवेज म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला की द क्लिवेजेस आर ऑकर ओनली इन टू द पर्टिक्युलर एरिया. एवढ्याच एरियामध्ये तर the cell division or the cleavages are restricted only to the blastodisc. It is called as the miroblastic cleavage also. बघा की हे पूर्ण एग आहे, याच्या सेंटरचा एरिया म्हणजे एवढाच एरिया फक्त काय होतोय सेल डिव्हिजन होत आहे. आलं लक्षात. सेल डिव्हिजन इज रिस्ट्रिक्टेड टू द blastodisc, and so it is called as the miroblastic discoidal cleavage. इट इज कॉल्ड एज द मिरोब्लास्टिक डिस्कॉइडल क्लिवेज. म्हणजे हे ब्लास्टोडिस्क फक्त काय होते डिवाइड होते. आलं लक्षात. सो इट इज द मिरोब्लास्टिक डिस्कॉइडल क्लिवेज. त्यानंतर मिरोब्लास्टिक सुपरफिशियल क्लिवेज. आपण पाहिलं की इन्सेक्टचं जे एग आहे तर याच्यामध्ये योक आहे आणि सायटोप्लाझम जे हे पेरिफेरीला आहे. म्हणून फक्त सायटोप्लाझम जिथे आहे तर तिथेच फक्त हे सेल डिव्हिजन होतं आणि इट इज ऑकर इन टू द पेरिफेरी किंवा सुपरफिशियल. म्हणजे सुपरफिशियल लेअर फक्त काय होते डिवाइड होते. आणि म्हणून याला आपण काय म्हणतो मिरोब्लास्टिक सुपरफिशियल क्लिवेज. इट इज कॉल्ड एज द मिरोब्लास्टिक सुपरफिशियल क्लिवेज. फॉर एक्झाम्पल इन इन्सेक्ट्स मध्ये आपल्याला दिसतं. फ्रॉग मध्ये आपण एक्झाम्पल पाहिलं वरती सुद्धा की याच्यामध्ये फ्रॉगचं एक कोणत्या प्रकारचं सांगितलं तुम्हाला मी टिलोलेसिथल. टिलोलेसिथल म्हणजे काय योग इज सिच्युएटेड टुवर्ड्स द व्हेजिटल पोल. व्हेजिटल पोलला फक्त योग आहे आणि ॲनिमल पोलला काय आहे सायटोप्लाझम आहे. मग त्याचे डिव्हिजन अशा पद्धतीने होणार. द फर्स्ट क्लिवेज, सेकंड क्लिवेज, थर्ड क्लिवेज. थर्ड क्लिवेज कसं होत आहे हे नॉट इक्वेटोरियल. ही क्लिवेज इक्वेटोरियल नाही आहे, थोडी वरच्या बाजूला आहे. म्हणून काय झालं की वरच्या सेल ज्या आहेत तर ह्या लहान तयार झाल्या मायक्रोमियर्स आणि खालच्या सेल ज्या आहेत तर त्या मोठ्या तयार झाल्या मेगामियर्स. आलं लक्षात. मग हे सेल डिव्हिजन अशा पद्धतीने येतं. वरच्या ज्या सेल आहेत मायक्रोमियर्स तयार झालेले दिसत आहेत आपल्याला वरती आणि खाली मेगामियर्स आहेत. मग 8 सेल तयार झाल्या, 16 सेल, 64 सेल अशा पद्धतीने ह्या जवळजवळ 1000 सेल तयार झालेले आहेत. आणि ब्लास्टुला स्टेज आहे. कोणती स्टेज आहे ब्लास्टुला. त्यानंतर ही गॅस्ट्रुला स्टेज आहे. त्यानंतर ही नेरुला स्टेज आहे. तर आणि ही टॅडपोल स्टेज आहे. तर अशा पद्धतीने एक क्लिवेज इन ॲम्फिबियन्स. त्यानंतर दुसरा जो पॅटर्न आहे पॅटर्न्स ऑफ क्लिवेज मध्ये रेडियल क्लिवेज. आता याच्यात रेडियल क्लिवेज काय आहे ऑकर such that the resulting daughter cells are located exactly on top of the another. आता याच्यामध्ये बघा की हे झायगोट आहे. एकाच्या 2 सेल तयार झाल्या, 2च्या 4 सेल तयार झाल्या.
4च्या 8 सेल तयार झाल्या. आता ह्या 8 द अप्पर टायर अँड धिस इज द लोअर टायर, म्हणजे वरचा थर आहे आणि हा खालचा थर आहे. तर ह्या सेल एकावर एक दिसत आहेत. सेल कशा आहेत ह्या? एकावर एक आहे. मग when such a type of the cells which are arranged on one top of the another cell, and such type of the cleavage is called as the radial cleavage. अशा प्रकारच्या क्लिवेजला आपण काय म्हणतो? रॅडियल क्लिवेज. आलं लक्षात? आणि दुसरा जो पॅटर्न आहे, तर याच्यामध्ये काय होतंय की बघा, आता याच्यामध्ये इथे एक सेल आहे, 2 सेल झाल्या, 4 सेल झाल्या, परंतु इथे ज्यावेळेस 8 सेल आहेत तयार झाल्या, तर ह्या एकावर एक नाही आहेत, आहे की नाही? म्हणजे वरच्या ज्या सेल आहेत आणि खालच्या सेल आहेत या थोड्या ट्विस्ट झाल्या. काय झाल्या? थोड्या ट्विस्ट झाल्या. आलं लक्षात? म्हणजे वरच्या सेल आणि खालच्या सेल थोड्या काय झाल्या? ट्विस्ट झाल्या. आलं लक्षात? तर इट इज कॉल्ड एज द स्पायरल क्लिवेज. तर हा जो पॅटर्न आहे क्लिवेजचा, दॅट इज कॉल्ड एज द स्पायरल क्लिवेज. तर त्याला आपण स्पायरल क्लिवेज असं म्हणतो. तर हे क्लिवेजेसचे पॅटर्न आपण लक्षात ठेवायचे. We have to remember radial cleavage, spiral cleavage. तर स्क्रीन दिसतोय ना? हो सर. हो सर. नवीन हो सर. ब्लास्टुलाचा. हो सर. तर आपण हा ब्लास्टुला पाहिला मागच्या वेळेस. ही कॅव्हिटी आहे. दॅट कॅव्हिटी इज कॉल्ड एज द ब्लास्टोसेल, आहे की नाही? आणि ह्या लहान सेल आहेत, म्हणजे यांना काय नाव दिलं आपण? मायक्रोमियर्स. आणि ह्या मोठ्या सेल दिसत आहेत खालच्या बाजूला, दे आर कॉल्ड एज द मेगामियर्स. These cells are called as the megameres, and this embryo is called as the blastula. हा एम्ब्रियो जो तयार झाला, या एम्ब्रियोला आपण काय म्हणणार? ब्लास्टुला असं म्हणतो. आलं लक्षात? तर morphogenesis in animals involves specific changes in cell shape, position and survival. तर याच्यामध्ये बदल होतात. आता हा जो ब्लास्टुला आपण पाहिला, तर ह्या ब्लास्टुलामध्ये अनेक बदल होतात. नंतर हा जो ब्लास्टुला आहे, आता ह्या इथे सेल आहेत, ह्या सर्व सेल आहेत, तर ह्या सेलची रिअरेंजमेंट होते. सेलची काय होते? रिअरेंजमेंट. म्हणजे समजा इथल्या सेल आहेत, तर ह्या अशा इथून मध्ये जातात. आलं लक्षात? इथून काय होतात? त्या अशा मध्ये येतात. आलं लक्षात? किंवा ह्या सर्वात वरच्या ज्या सेल आहेत, तर ह्या पूर्ण एगला कव्हर करतात, आहे की नाही? म्हणजे ह्या मायग्रेट होतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. ह्या ज्या सेल आहेत इथल्या, तर ह्या इथून आणखी मध्ये जातात. ह्या इथल्या सेल काय होतात? इथून मध्ये येतात. आलं लक्षात? म्हणजे त्यांची रिअरेंजमेंट होते. काय होते त्यांची? रिअरेंजमेंट. तर याला आपण मॉर्फोजेनेसिस असं म्हणतो. काय म्हणतो त्याला? मॉर्फोजेनेसिस. द प्रोसेस बाय विच cells occupy their appropriate location involves gastrulation, the movement of cells from the blastula surface to the interior of the embryo. काय सांगितलं मी तुम्हाला की ह्या ज्या बाहेरच्या ज्या सेल आहेत, तर त्यांची काय होते? मूवमेंट होते. मूवमेंट ऑफ सेल्स फ्रॉम द ब्लास्टुला सरफेस टू द इंटेरियर ऑफ द एम्ब्रियो. म्हणजे बाहेरच्या ज्या सेल आहेत, तर त्या काय होतात? टर्न होतात आणि मधल्या बाजूला जातात, आहे की नाही? टर्न होतात आणि मधल्या बाजूला जातात. तर दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज द गॅस्ट्रुलेशन. दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज द गॅस्ट्रुलेशन. सो इन टू द प्रोसेस ऑफ गॅस्ट्रुलेशन, द मुवमेंट ऑफ द सेल्स, म्हणजे जे ब्लास्टोमियर्स आहेत, तर त्या काय होतात? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. द मास मुवमेंट ऑफ द सेल्स आर टेक्स प्लेस ऍट द टाइम ऑफ गॅस्ट्रुलेशन. म्हणजे गॅस्ट्रुलेशन म्हणजे काय? मग
की मास मुवमेंट ऑफ द सेल्स. तर ही प्रोसेस गॅस्ट्रुलेशन मध्ये होते. आणि मग ऑर्गॅनोजेनेसिस, दॅट इज द फॉर्मेशन ऑफ ऑर्गन. Gastrulation rearranges the cells of blastula into a three-layered embryo called gastrula. म्हणजे हा जो ब्लास्टुला आहे, तर ब्लास्टुलाच्या सेलची रिअरेंजमेंट होते. द रिअरेंजमेंट ऑफ द सेल्स ऑफ ब्लास्टुला so that the three-layered embryo is formed. Three-layered embryo is formed. That is, and that embryo, new embryo which is formed here, that is called as the gastrula stage. ती जी स्टेज आहे त्याला आपण काय म्हणणार, मग गॅस्ट्रुला स्टेज असं म्हणणार. The three layers produced by gastrulation are called embryonic germ layers: ectoderm, endoderm आणि mesoderm. तर ह्या 3 लेयर तयार होतात आणि ह्या 3 लेयर पासून आपल्या बॉडीचे वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गन तयार होतात, आहे की नाही. तर गॅस्ट्रुलेशन इन सी अर्चिन. गॅस्ट्रुलेशन बिगिन ॲट द व्हेजिटल पोल ऑफ द ब्लास्टुला. Mesenchyme cells migrate into the blastocele. तर आता याच्यामध्ये बघा की हा ब्लास्टुला आहे. काय आहे? ब्लास्टुला. आता ह्या ब्लास्टुला मध्ये ही जी कॅव्हिटी आहे, या कॅव्हिटीला काय म्हटलं आपण? ब्लास्टोसील कॅव्हिटी. काय ही? ब्लास्टोसील कॅव्हिटी, आहे की नाही. हे ॲनिमल पोल आहे, हे व्हेजिटल पोल आहे. आता व्हेजिटल पोलच्या ह्या ज्या सेल आहेत रेड कलरच्या, मिसेनकायमल सेल्स, दे एंटर इनसाइड. त्या काय झाल्या की या मध्ये आला ब्लास्टोसील कॅव्हिटी मध्ये, आलं लक्षात. आणि त्याच्या बाजूला ह्या येलो कलरच्या सेल्स आहेत, येलो कलरच्या. आता बघा पुढच्या स्टेजमध्ये ह्या ज्या रेड कलरच्या सेल आहे, मिसेनकायमल सेल, ह्या पुन्हा मध्ये आल्या. त्यानंतर येलो सेल ज्या आहेत, तर ह्या पुन्हा मधल्या बाजूला वळताना आपल्याला दिसत आहेत येलो सेल. त्याच्यानंतर बघा की याच्यामध्ये पुन्हा इथे या सेल फायलोपोडिया सेल्स जे आहेत, म्हणजे बोटल नेकड, बॉटलच्या आकाराच्या सेल इथे आपल्याला दिसतात, ज्या मधल्या बाजूला वळलेले आहेत किंवा मध्ये गेलेले आहेत, आहे की नाही. कुठे मध्ये गेलेले आहेत? ब्लास्टोसील कॅव्हिटी मध्ये, आहे की नाही. ही ब्लास्टोसील कॅव्हिटी आहे. तर ह्या कॅव्हिटी मध्ये ह्या सेल जे आहेत मिसोकायमल, त्या रेड सेल्स, त्याच्यानंतर ह्या येलो सेल ज्या आहेत तर त्या पुन्हा मध्ये जातात. अशा पद्धतीने इथे पुढच्या स्टेजमध्ये इथे एक कॅव्हिटी तयार झाली इथे नवीन, आहे की नाही, मध्ये ज्या वेळेस जाईल, आहे की नाही. आता एक आपण एक चेंडू घेतला, आहे की नाही, फुगा. फुगा गोल असतो. आता हा फुगा जो आहे याला आपण इकडच्या बाजूने असं बोट टोचलं, असं, आहे की नाही. असं जर बोट टोचलं तर हा जो फुग्याचा पार्ट आहे हा काय होणार? असा मधल्या बाजूला जाणार, आहे की नाही. फुग्याचा पार्ट काय होईल? असा मधल्या बाजूला जाणार, आलं लक्षात. ही लेअर कंटिन्यू आहे की नाही. का तो फुगा फोडून टाकलाय आपण? नाही, फुगा फुगलेलाच आहे. आणि ज्यावेळेस आपण त्याला इकडनं दाबणार तर ही लेअर जी आहे फुग्याची, ही कंटिन्यू आहे. फुग्याची लेअर जी आहे ही काय आहे? कंटिन्यू आहे, आलं लक्षात. तर त्या पद्धतीने मग हे फुग्याचं हा जो मध्ये दाबलेला भाग आहे तिथे रिंग दिसेल आपल्याला. दाबलेल्या भागामध्ये काय दिसेल? इथे रिंग सारखा भाग दिसेल, आलं लक्षात. तर दॅट इज द पोअर, म्हणजे एक छिद्र पडल्यासारखं आपल्याला वाटेल, आलं लक्षात. and that pore is called as the blastopore. That pore is called as the blastopore. आणि हा मध्ये गेलेला जो भाग आहे मधून असा, आहे की नाही, तर एक कॅव्हिटी नवीन तयार झालेली दिसेल अशा प्रकारची इथे. तर दॅट कॅव्हिटी इज कॉल्ड एज द अर्केंटेरॉन. दॅट कॅव्हिटी इज कॉल्ड एज द अर्केंटेरॉन. आता पुन्हा ही फिगर बघा इथे, ब्ल्यू फिगर. तर याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय?
इथे अशा पद्धतीने ठीक आहे. इथे पुन्हा आपण डिटेलमध्ये बघू की हे ब्लास्टोसील आहे. या रेड कलरच्या मिसेनकायमल सेल आहे, ह्या येलो सेल आहे. या रेड कलरच्या सेल ज्या आहेत तर त्या मध्ये जात आहेत. इथे अशा पद्धतीने या मिसेनकायमल सेल्स मध्ये आल्या. आलं लक्षात. आणि मी जसं फुग्याचं एक्झाम्पल तुम्हाला दिलं, याला आपण इकडच्या बाजूने दाबलं आहे की नाही, तर इथे एक छिद्रासारखा भाग दिसतोय. दॅट इज द ब्लास्टोपोअर. दॅट इज द ब्लास्टोपोअर. आणि ह्या येलो सेल सुद्धा मधल्या बाजूने वळताना आपल्याला दिसत आहे. येलो सेल सुद्धा मधल्या बाजूने आपल्याला वळताना दिसत आहेत. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने या सेल मध्ये वळलेल्या आहेत. पुन्हा आणखी मध्ये गेलेले आहेत येलो सेल. आलं लक्षात. आणि ह्या रेड सेल बघा, बॉटल नेकड सेल्स आपल्याला दिसतात, फिलोपोडिया. आणि एक कॅव्हिटी इथे तयार झाली मध्ये हे लोटल्या गेल्यामुळे. इथे एक नवीन कॅव्हिटी तयार झाली. दॅट कॅव्हिटी इज कॉल्ड एज द अर्केंटेरॉन. द न्यू कॅव्हिटी विच इज फॉर्मिंग हिअर, दॅट इज कॉल्ड एज द अर्केंटेरॉन. ऑलरेडी इथे कोणती कॅव्हिटी आहे? ही ब्लास्टोसील. कोणती कॅव्हिटी आहे? ही ब्लास्टोसील. आलं लक्षात. आणि आता ही नवीन कॅव्हिटी तयार झाली, दॅट इज द अर्केंटेरॉन. दॅट इज द अर्केंटेरॉन. आता ह्या सेल बाहेर होत्या आधी. कुठे होत्या? बाहेर होत्या. परंतु त्या काय होत आहेत? हळूहळू मधल्या बाजूला जात आहे. म्हणजे काय होतं इथे ऍक्च्युली? द मास मुवमेंट ऑफ द सेल. द मास मुवमेंट ऑफ द सेल म्हणजे एका ठिकाणाहून सेल ज्या आहेत तर त्या काय होतात? दुसऱ्या ठिकाणी जातात. सो दॅट द सेल्स आर रिअरेंज देमसेल्फ. द सेल्स आर रिअरेंज देमसेल्फ, आहे की नाही? सो दे आर रिचिंग टू देअर डेस्टिनेशन. these cells are reaching to their destination. त्यांच्या जागेवरती त्या जात आहेत, मायग्रेट होत आहेत. आणि ह्या मायग्रेशन ला आपण मॉर्फोजेनेटिक मुवमेंट असं सुद्धा म्हणतो, किंवा प्रोसेस ऑफ गॅस्ट्रुलेशन असं सुद्धा म्हणतो. इट इज ऑल्सो कॉल्ड एज द प्रोसेस ऑफ गॅस्ट्रुलेशन. सो इन टू द प्रोसेस ऑफ गॅस्ट्रुलेशन व्हॉट हॅपन? द मास मुवमेंट ऑफ द सेल्स आर टेक्स प्लेस. इथे काय होत आहे? सेलची मुवमेंट होते. सेलची काय होते? मुवमेंट होते. आलं लक्षात. म्हणजे रिअरेंजमेंट होते. सेलची काय होते? रिअरेंजमेंट. म्हणजे बाहेरच्या ज्या सेल आहेत ह्या मधल्या बाजूला अरेंज केल्या जात आहेत. आलं लक्षात. मधल्या बाजूला अरेंज केल्या जात आहेत. तर दॅट इज द मुवमेंट ऑफ द सेल. पुन्हा बघा, ह्या येलो सेल बघा, आता इथे बाहेर होत्या, थोड्याशा मध्ये वळल्या, आणखी मध्ये वळल्या, कॅव्हिटी तयार झाली. बाहेर आपल्याला एक छिद्रासारखं दिसतं. माईक कोणाचं सुरू आहे? माईक कोणाचं सुरू आहे? माईक बंद करा म्हणजे तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही. ओके. now look at this picture. This red cell and yellow cell, they move inside. मधल्या बाजूला वळतायत. इथे एक छिद्रासारखा भाग तयार झालेला आपल्याला दिसतोय. दॅट इज कॉल्ड एज द ब्लास्टोपोअर. आता नवीन कॅव्हिटी तयार झाली मधल्या बाजूला गेल्यामुळे. ही नवीन कॅव्हिटी तयार झालेली आपल्याला दिसते. दॅट इज कॉल्ड एज द अर्केंटेरॉन. म्हणजे अर्केंटेरॉन कॅव्हिटी मोठी होते. आलं लक्षात. म्हणजे बघा इथे एवढीच आहे, त्याच्यानंतर आता पुन्हा एवढी मोठी झाली आणि ह्या सेल मधल्या बाजूला वळत आहेत. आणि मग याच्या आजूबाजूला ही जी कॅव्हिटी आहे, ही कॅव्हिटी कोणती आहे? ब्लास्टोसील आहे. कोणती आहे ही कॅव्हिटी? ब्लास्टोसील. हे बघा, ही ब्लास्टोसील कॅव्हिटी आहे, ही ब्लास्टोसील कॅव्हिटी आहे, ही ब्लास्टोसील कॅव्हिटी आहे. आता ही ब्लास्टोसील कॅव्हिटी हळूहळू इथे काय झाली? लहान लहान झाली. कारण काय? की हे नवीन सेलमध्ये आल्या. म्हणजे ही ब्लास्टोसील कॅव्हिटी काय झाली? लहान झालेली आपल्याला दिसते. बिकॉज द न्यू कॅव्हिटी इज डेव्हलप, दॅट इज द अर्केंटेरॉन.
Now look at this. This new cavity is developed here. नवीन कॅव्हिटी आपल्याला डेव्हलप झालेली दिसते आणि दॅट इज कॉल्ड एज द अर्केंटेरॉन. अर्केंटेरॉन आपण ज्याला म्हणतो, किंवा इट इज द एंडोडर्म. कोणती लेअर? एंडोडर्म आहे, आलं लक्षात. आणि ही जी रेड सेल्स आहेत, दिज आर द मिसेनकाईम सेल्स. कोणत्या सेल आहेत ह्या? मिसेनकाईम. आणि याच्यापासून मिझोडर्म फॉर्म फ्युचर स्केलेटन. या मिझोडर्म पासून ॲनिमलचं काय तयार होणार आहे? स्केलेटन, आहे की नाही. त्याच्यानंतर ही एंडोडर्म जी तयार झाली आणि याची जी कॅव्हिटी आहे, याच्यापासून काय तयार होणार आहे? अन्ननलिका, दॅट इज द गट, आहे की नाही, डायजेस्टिव्ह ट्यूब. आणि ही सर्वात बाहेरची जी लेअर आहे, दॅट इज द एक्टोडर्म. सर्वात बाहेरची लेअर जी आहे ही काय आहे? एक्टोडर्म आहे, आलं लक्षात. मग एक्टोडर्म जे आहे याच्यापासून काय तयार होणार? स्किन तयार होणार, आहे की नाही, स्किन. आता बघा, एक सिंगल लेअर होती की नाही ही, हा ब्लास्टुला जो आहे, हा ब्लास्टुला काय होता? सिंगल लेअर. हा, परंतु आता याच्यामध्ये किती लेअर दिसत आहेत? एंडोडर्म आहे, मिझोडर्म आहे आणि एक्टोडर्म